असं होतं की एक श्रीमंत व्हायचं. मला बंगल्यात राहायचंय, मला गाड्यांमध्ये फिरायचंय, मला असं मस्त मोठी यशस्वी उद्योजिका म्हणा किंवा यशस्वी महिला म्हणून मला छान मिरवायचंय. जे अनुभवलं नव्हतं ना ते अनुभवायचं होतं आणि श्रीमंत व्हायचं होतं. त्याला काही रिझन नव्हतं. तुमचा मॅनिफेस्टेशनवर विश्वास आहे? ऑफकोर्स हो, प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळेच आज इथपर्यंत 2015 मध्ये धनश्रीचा बोर्ड लागला फायनली आणि शोरूम सुरू झालं. छान रिस्पॉन्स आम्हाला आला. सुरुवातीला थोड्या अडचणी होत्याच अर्थात. आतापर्यंत असं होतं की एक्झिबिशन्समध्ये आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचत होतो वेगवेगळ्या एरियांमधून, परंतु इथे असं होतं की आम्हाला ग्राहकांना इथपर्यंत बोलवायचं होतं. म्हणजे असं झालेलं ॲक्च्युली की आपण ब्रँड नेम चेंज वगैरे करूया का, आपलंच नाव कशाला द्या. परंतु प्रदर्शनांमधून धनश्रीचं नाव ऑलरेडी झालेलं होतं. मुलीचे वडील येतात ना, लग्नाच्या खरेदी वगैरे असते आणि आई वडील आणि सगळे ते, त्यावेळेत त्या वडिलांची नजर जी असते ते माझं लक्ष तिकडेच असतं. कुठेतरी पाणावलेले असतात डोळे. नवरी तिकडे मांडवात तर राहतेच उभी, पण अगोदर धनश्रीमध्ये राहते. ऑनलाईनमध्ये किती चॅलेंजेस असतात? ऑनलाईनमध्ये चॅलेंज म्हणण्यापेक्षा क्लायंटचं समाधान होईपर्यंत सर्व्हिस तुम्हाला द्यावी लागते. परंतु मी तर सजेस्ट करेन की टच फीलची जी मजा आहे ना, जे तुम्ही शोरूममध्ये जाता, ज्यावेळी तुम्ही ते घालून वगैरे बघता कशी दिसते, कुठल्या अटायरवरती कुठलं छान दिसेल, ती मजा वेगळी असते. सगळ्यात आवडीची तुमची सेलिब्रिटी कोणती की तिच्यावर जर धनश्री आर्ट्सचे दागिने असतील तर तुम्हाला फार मजा येते? हर्षदाताई, अक्कासाहेब आमची, कुठलीही ज्वेलरी तिला द्या यार, ती लक्ष्मीचं रूप आहे. सुंदरच दिसते. पुरुष आलेत कधी घ्यायला? अर्थात हो हो हो, पुरुषांचे दागिने बरेच आहेत आपल्याकडे. पण एक स्त्री म्हणून ना फार लोक पटकन जज करतात आपल्याला. अशा वेळेला धनश्री कशी उभी राहते? धनश्रीची ओळखच जी आहे ना पहिल्यापासून अशी कणखर आहे. मी पटकन सर्वांसोबत असं मिक्स नाही होत. मग त्याच्यामुळे थोडंसं असतं की बाबा अरे हिला इगो आहे किंवा ही स्वतःला जास्त शाणी वगैरे असे कमेंट वगैरे ठीक आहे, असलं तरी असू देत ना, काय फरक पडतो, मला काय फरक पडत नाही. ज्यांच्यात हिंमत होती ना, समोर या आणि बोला ना. पाठीमागे कोण काही चर्चा करतो ना, आय डोंट केअर. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बिंग वुमन या आपल्या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा हा पॉडकास्ट फार स्पेशल असणार आहे, कारण का ज्या स्त्रिया हा पॉडकास्ट बघताय आणि जी स्त्री हा पॉडकास्ट कंडक्ट करते त्यांना ज्वेलरीची प्रचंड आवड आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही हा पॉडकास्ट बघत असाल तर आपण एखादा दागिना तरी घालून बसलेलो असतो. तो आपल्या जीवापेक्षा जास्त प्रिय असतो. आपल्याला तो दागिना कोणालाच द्यायचा नसतो. पण 17 वर्ष इमिटेशन ज्वेलरी व्यवसायात स्वतःचं पाय खंबीर रोवून असणाऱ्या धनश्री आर्ट्सच्या ओनर धनश्री आज आपल्यासोबत आहेत. आणि थँक्यू सो मच इतका वेळ दिला. थँक्यू सो मच, तुम्ही देखील मला संधी दिली. हो, आणि जसं मी सांगितलं की प्रत्येक स्त्री आज एक दागिना घालून बसली आहे आणि तो दागिना तिला तिच्या प्राणापेक्षा जास्त प्रिय असतो. मग तो कोणताही असू दे, ती अंगठी असू दे, छोटंसं काहीतरी कानातलं असू दे. आपण दागिन्यांमध्येच इन्व्हेस्ट करावं किंवा आपण इथूनच पुढे जावं, हे कधी सुचलं? कसा होता हा सगळा प्रवास? दागिन्यांचा प्रवास जो आहे तो 2007 मध्ये प्रदर्शनांच्या माध्यमातून महाराष्ट्र व्यापारी पेठेमधून सुरू झाला. आणि व्यवसायात दागिन्याच्या व्यवसायात येण्यापूर्वी ॲक्च्युली बरेच एक्सपेरिमेंट्स करून झालेले होते. अगदी 12वीपासून मी ट्युशन्स वगैरे घ्यायचे आणि मुलं यायची माझ्याकडे. त्याच दरम्यान मार्केटिंग एजन्सी देखील आपण सुरू केलेली होती. मुलांचा ट्युशनचा प्रवास जो आहे तो अगदी 4 ते 5 मुलांपासून ते 40 ते 45 मुलांपर्यंत गेलेला होता. छोटासा आमचा फ्लॅट होता 1 RKचा, त्याच्यामध्ये ती मुलं यायची आणि छान ग्रोथ होत होती. आणि त्याच दरम्यान मग MLM मार्केटिंगचं एक फॅड त्यावेळी होतं. डोअर टू डोअर सेल्समन्स वगैरे यायचे आणि ते सेल्समन ज्यावेळी यायचे त्यावेळी त्यांच्याकडचे प्रोडक्ट्स जे आहेत ते थोडे वेगळे असायचे आणि त्याचं मला थोडं आकर्षण होतं की हे मार्केटमध्ये मिळत नाही आहे, थोडं वेगळं आहे, कुठे मिळतं, काय मिळतं. मग त्याची माहिती घेऊन एका ठिकाणाहून मला समजलं कशाप्रकारे मिळतं, कशाप्रकारे करायला पाहिजे. त्यांच्या ओनरला जाऊन मी भेटले की सर मला करायचं आहे आणि कसं काय करू, मी 13वीला वगैरे असेल. तर थोडे हसले. ते म्हणे अरे असं नाही करता येत, तुला येऊन बसावं लागेल, बघावं लागेल वगैरे.
आणि मग मी 8 दिवस तिकडे स्टडी केला आणि जे काही ट्युशनच्या फीजमधून जमापुंजी माझ्याकडे होती त्याने SS मार्केटिंग ह्या नावाने त्यावेळी मी मार्केटिंग एजन्सी MLM मार्केटिंग एजन्सी आहे ती सुरू केली. काही वर्ष त्यात केल्यानंतर फिनायल मेकिंगचा कोर्स मी खादी ग्रामोद्योगमधून केला. मग दवा बाजारमधून केमिकल्स घेऊन यायचे आणि त्यानंतर ते फिनायल बनवायचे छोट्याशा आमच्या बाथरूममध्ये. ते माझ्या आजोबांना मात्र कौतुक होतं की काय वेगळं करते ही मुलगी. टिपिकल जो विचार म्हणजे ॲक्च्युली फॅमिली बॅकग्राऊंड थोडंसं वेगळं होतं की त्याच्यामध्ये शिक्षण एवढं झालेलं नव्हतं मुलींचं आणि त्यात ही मुलगी वेगळं काहीतरी करते त्याचं जरा त्यांना अप्रूप होतं. मग ते फिनायल वगैरे आपण बनवत गेलो आणि त्यातून ते सॅम्पल्स वगैरे देखील मी दिले. सॅम्पल्स दिल्यानंतर मला ऑर्डर्स वगैरे मिळाल्या. म्हणजे खरं तर व्यवसायाची सुरुवात जी आहे ती त्याच वेळात विद्यार्थी दशेतच झालेली होती आणि त्यानंतर मग प्रवास मोठा आहे सर्वच डिटेलमध्ये आता आपला पॉडकास्ट खूप लांबेल त्यामुळे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. तिथून असं होतं की एक श्रीमंत व्हायचं होतं. व्यवसाय का करायचा तर श्रीमंत व्हायचं तर तुम्हाला व्यवसायच करायला पाहिजे. नोकरी करून तुम्ही करू शकत नाही. मग काय करायचं? मग ट्युशन्स झाले, MLM मार्केटिंग झालं आणि त्यानंतर त्या दरम्यान लग्न देखील झालं. लग्नानंतर पुन्हा तेच होतं की जॉब तर नाही करायचं, मग काय करूया? मग हे MLM मार्केटिंगमधलेच काही वेगळे प्रोडक्ट्स घेऊन मी पुन्हा एकदा एक्झिबिशन्समध्ये उतरले. त्या दरम्यान महाराष्ट्र व्यापारी पेठेविषयी समजलं आणि तिथे स्टॉल सुरू केला वेगळ्या व्यवसायाचा, हेअर क्लिप कॉस्मेटिक. हे घेऊन मी तिथे सुरुवात केली कारण मार्केटिंगचे प्रोडक्ट्स ऑलरेडी बरेच होते, कॉम्पिटिशन बरंच होतं. त्यामुळे म्हटलं आपण वेगळा प्रयोग करूया. जवळजवळ 5 ते 6 वर्ष हे सर्व मी करत होते. ग्रोथ होत होती परंतु समाधान मिळत नव्हतं कारण तिकीट साईज छोटी होती. आपल्याला असं होतं की जर आपल्याला श्रीमंत व्हायचं तर यार याच्यामध्ये आपण नाही होऊ शकत, मग काय करूया. वास्तविक ज्वेलरीचा माझा तसा काही विशेष संबंध नव्हता किंवा विशेष अशी आवड देखील नव्हती. परंतु असं होतं की ज्वेलरीमध्ये क्रिएटिव्हिटी आहे, काहीतरी वेगळं मी बनवू शकते आणि म्हणजे परचेस करून विकण्यापेक्षा काहीतरी बनवून विकू हा थॉट त्याच्या पाठीमागे होता. आणि मग भोईवडामध्ये फिर, रॉ मटेरियल बघ, त्यातून मग डिझाईन्स तयार कर. मग माझा पटवा आहे भाईंद्रमध्येच बनवणारा, त्याच्याकडून डिझाईन्स तयार करून घेतल्या, त्या बनवल्या, त्या विकल्या. आणि ज्यावेळी एक्झिबिशनमध्ये असं असायचं की मी गळ्यात एखादा दागिना, जसं आता हे गळसरी मंगळसूत्र घातलेलं आहे त्याच्यामध्ये, हे देखील आमचंच मेकिंग आहे, त्याच्यामध्ये थोडं ट्रेडिशनल पॅटर्नमध्ये, कारवारी पॅटर्न्समध्ये वगैरे मंगळसूत्र बनवू लागले मी. बुगड्या करायचो, चापाच्या बुगड्या. ज्यांचे कान टोचलेले नाहीत त्यांच्यासाठी स्पेशली चापाच्या बुगड्याचं कलेक्शन आमच्या स्टॉलवरती मिळायचं. किशोरी अंबिये जी सेलिब्रिटीज आहेत त्या तर आवर्जून अगदी बुगड्यांसाठी यायच्याच. पुढचं पाऊल त्यावेळी सुरू होतं. हर्षदा खानविलकर मॅडमचं बरीच ज्वेलरी जी आहे ती धनश्री आर्ट ज्वेल्समधून गेलेली आहे. तिथपासून कलाकार जे होते ते जोडले गेलेले होते, कॉस्ट्युम डिझायनर्स जोडलेले गेलेले होते आणि तिथून खऱ्या अर्थाने ज्वेलरीच्या व्यवसायाची 2007मध्ये एक्झिबिशनमध्ये सुरुवात झाली. पण हे बाळ आता 17 वर्षांचं झालं, म्हणजे आपण त्याला बाळच म्हणूया, कारण का प्रत्येक स्त्रीसाठी तिचा व्यवसाय हा मुलापेक्षा किंवा मुलीपेक्षा जास्त काही मोठं नसतं, ते काही वेगळं नसतं. हे ज्या 17 वर्षांचं झालं, कोणाचा जास्त पाठिंबा होता? जेव्हा एखादी स्त्री म्हणजे उभी राहते, ती उद्योजिका बनते, तिला बरेच जण पाय खेचणारे असतात, तू मुलगी आहेस, तू स्त्री आहेस म्हणून तू हे करू शकणार नाहीस. पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे आत्ता कुठे स्त्रियांना त्यांची एक वाट मिळत चालली आहे. या सगळ्या प्रवासात कोणी हात घट्ट धरून ठेवलेला? माहेरी म्हणशील तर माझे आजोबा होते. अर्थात आईवडिलांना अभिमान होताच आणि सपोर्ट होताच, परंतु माझ्या आजोबांना प्रचंड होता. म्हणजे व्यापारी पेठेमध्ये देखील ते काठी टेकत यायचे आणि भेटायला यायचे आणि त्यांना प्रचंड अभिमान वाटायचा, किती छान करतेस, एवढ्या जागेवरती तुझं एवढं चाललं आहे. किंवा फिनायल वगैरे बनवायचं, ते बाथरूममध्ये येऊन बघायचे काय करते, त्यांना ते अप्रूप होतं आणि त्यांची नेहमीच अगदी पाठीवरती थाप ही असायचीच. आणि त्यानंतर लग्नानंतर अर्थात माझे मिस्टर धीरज परब पत्रकार आहेत लोकमतमध्ये, पर्यावरणासाठी त्यांचं खूप फार मोठं योगदान आहे, त्यांचा सपोर्ट तर होताच. आणि एक स्त्री त्याच वेळी उभी राहू शकते ज्यावेळी घरातून दुसऱ्या स्त्रीचा, आईचा किंवा सासूचा पाठिंबा तिला असेल. तर माझ्या सासू आई रजनी परब त्यांनी देखील खूप सपोर्ट मला केला. म्हणजे मला एक मुलगा आहे 22 वर्षांचा आणि त्याच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत
माझ्यापेक्षा तो आजीकडेच जास्त वाढला. आणि खूप छान, म्हणजे ज्यावेळी तुम्ही रिलॅक्स असताना की पाठीमागे तुम्हाला घरासंसाराची बाहेर पडल्यानंतर टेन्शन नसतं, त्यावेळी तुम्ही उभारी घेऊ शकता. तर माझ्या सासूबाईंचा भरपूर मोठा सपोर्ट आहे आणि अर्थात त्यानंतर माझी टीम. पण एखादी स्त्री जेव्हा उभी राहते तेव्हा तिला बरीच घरं असतात, म्हणजे माहेर असतं, सासर असतं आणि स्वतःचं तिचं एक जग असतं जे तिला सांभाळायचं असतं. हे तिन्ही जेव्हा सुरू असतं सायमल्टेनियसली, डेली रुटीन धनश्रीचं जर मी विचारलं तर काय असेल? डेली रुटीन तसं जे नॉर्मल असतं ते सकाळी दिवस घरातून सुरू होतं, प्लॅनिंग सर्व होतात, घरच्या जबाबदाऱ्या जे काय असतील ते, त्यानंतर ऑफिस. आणि ऑफिसमध्ये माझी आहेच खूप छान टीम आहे, आमची कोर टीम आहे, त्यांच्याबरोबर मीटिंग्स वगैरे असतात आणि पुढचा प्लॅन असतो. आत्तापर्यंत तसं काय ठरवून वगैरे डेली रुटीन नव्हतं, जसं जसं प्लॅन करत गेले तसं तसं होत गेलं. त्यामुळे स्वतःकडे खरं सांगायचं तर दुर्लक्षच झालेलं होतं. घर आणि व्यवसाय याकडेच जास्त प्रायोरिटी होती, मुलगा त्याकडे प्रायोरिटी जास्त होती आणि स्वतःकडे तेवढं लक्ष खरं तर दिलं गेलं नव्हतं. ती आत्ता मी थोडं स्वतःच्या आवडीनिवडी खरं बघायला तर गेलं तर जपायला लागलेली आहे. मला अभिनयाची आवड आहे, डान्सची आवड आहे, तर त्याकडे थोडासा कल वाढला आहे आता. गुड. पण स्वतःचं दुकान किंवा शोरूम कधी उभं राहिलं, म्हणजे कधी निर्णय घेतला की आत्ता मी जरा स्वतःची एक जागा घेते किंवा मी रेंटने एक जागा घेते आणि इथे मी सुरू करते, हे कधी झालं? 2015 बोरिवली वेस्ट बाभई नाक्याला आमची पहिली ब्रँच सुरू झाली. आणि अशा किती ब्रँचेस आता 3 ब्रँचेस आहेत. 2015 धनश्रीचा बोर्ड लागला फायनली आणि शोरूम सुरू झालं. छान रिस्पॉन्स आम्हाला आला. सुरुवातीला थोड्या अडचणी होत्याच अर्थात, कारण आतापर्यंत असं होतं की एक्झिबिशन्समध्ये आम्ही ग्राहकांपर्यंत आम्ही पोहोचत होतो वेगवेगळ्या एरियांमधून, आणि प्रदर्शन जे आहे ते जाहिरात करत होतं. ज्या प्रदर्शनांमध्ये आम्ही भाग घेत होतो त्या प्रदर्शनांमध्ये जे ऑर्गनायझर्स आहेत ते जाहिरात करत होते आणि त्याद्वारे ग्राहकवर्ग आमच्यापर्यंत येत होता. परंतु इथे असं होतं की आम्हाला ग्राहकांना इथपर्यंत बोलवायचं होतं, तर तिथे खरं चॅलेंज होतं. म्हणजे आमचं गुडविल तर होतंच, परंतु असं की बाबा राहचल तर क्लायंट जे आहे ते चलो फेरफटका मारून येऊया म्हणून येणार होतं. आणि जे जुनं ग्राहकवर्ग होतं ते देखील यायचंच, परंतु कंटिन्युअस फ्लो जो आहे ना ग्राहकांचा, तो तिथे थोडासा चॅलेंज येतोच तुम्हाला. मग तिथे मार्केटिंग वेगळ्या प्रकारे पॅम्पलेट छाप किंवा ऑफर्स कर किंवा काय अशा प्रकारे करत करत आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला थोडासा स्लो होतं, नंतर हळूहळू छान लोकांचा रिस्पॉन्स यायला लागला, कारण सर्व्हिसला आम्ही जास्त महत्त्व दिलं. आफ्टर सेल सर्व्हिस आणि क्वालिटी या 2 गोष्टी छान मेंटेन केल्या. त्याच्यामुळेच आता आमची दुसरी ब्रँच बोरिवली ईस्टला शांतीवन इथे झाली आणि नुकतंच 3 जुलैला 3ऱ्या ब्रँचचं उद्घाटन वंदना गुप्ते यांच्या हस्ते झालेलं आहे. 2015ला पहिला बोर्ड लागला धनश्री ज्वेलरी आर्ट्सचा. जेव्हा असतं ना की लहानपणापासून कधी कधी काय होतं, आपण खूप स्वप्न बघतो, ती स्वप्न आपण पूर्ण करतो. जे स्वप्न कधी बघितलंच नव्हतं ते प्रवासात येत एक असं स्वप्न बघितलं गेलं जे पूर्ण झालं आणि फायनली तो बोर्ड लागला. ती काय फिलिंग होती, ती फेज काय होती? आणि एक असतं ना की माझं नाव इतक्या उंचावर, इतकं मोठं, काय होती ती भावना? प्राऊड मोमेंट होता. म्हणजे असं झालेलं ॲक्च्युली की आपण ब्रँड नेम चेंज वगैरे करूया का, आपलंच नाव कशाला द्या. परंतु प्रदर्शनांमधून धनश्रीचं नाव ऑलरेडी झालेलं होतं, त्यामुळे मग तो ब्रँड नेम चेंज करण्यात काही पॉईंट नव्हता. सर्वांनी सल्ला दिला जे आहे तेच तू ठेव. आणि बोर्ड लागल्यानंतर की अरे यार अभि आता एका ठिकाणी आपण आता सेटल होणार, त्याचं समाधान आनंद असतं स्वकर्तृत्वातून आल्यानंतर, प्रश्नच नाही. तेव्हा कोण असायला हवं होतं असं वाटलं की ज्या व्यक्तीसाठी किंवा ज्या व्यक्तीमुळे इतकं सगळं उभं राहिलं, ती व्यक्ती आज नाही आहे किंवा असं काही झालं तो क्षण? नाही, त्यावेळी तर माझी सर्वच मंडळी माझ्यासोबत अर्थात होती. बोर्ड उभं राहायला तसं स्पेसिफिक कसं माझे मिस्टर होते, मला वाटतं त्यावेळी सोबत होते, सर्वजण होतेच. अगदी फिजिकली जरी त्यावेळी उपस्थित राहणं शक्य नसेल तरी आशीर्वाद सपोर्ट होताच. अगदीच. पण हे सगळं सुरू असताना सेलिब्रिटींनी खूप सपोर्ट केला धनश्री आर्ट्सला. सगळ्यात आवडीची तुमची सेलिब्रिटी कोणती आहे की तिला नटवायला किंवा तिला म्हणजे तिच्यावर जर धनश्री आर्ट्सचे दागिने असतील तर तुम्हाला फार मजा येते? आतापर्यंत तर हर्षदा खानविलकर अर्थात हर्षदाताई अक्कासाहेब आमची, कुठलीही ज्वेलरी तिला द्या यार, ती लक्ष्मीचं रूप आहे, सुंदरच दिसते ती. आणि भविष्यात माधुरी दीक्षित यांना नटवायला आवडेल. अगदीच. पण काही प्रयत्न करताय? सुरू आहेत, परंतु त्या ब्रँड अँबॅसेडर ऑलरेडी आहेत. बघूया, कधी ना कधी डेस्टिनी सुरू. येस, थँक्यू.
आता हल्ली काय झालंय, तुम्ही इमिटेशनमध्ये खूप अग्रेसर आहात, तर खूप स्त्रिया ज्या म्हणजे हे जे जनरेशन आहे ते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा इमिटेशनमध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करतात. त्यांना गोल्ड घालून फिरायची भीती नसते, पण त्यांना प्रत्येक लुकवर काहीतरी वेगळं हवं असतं, काहीतरी छान हवं असतं. तुम्ही डिझाईन पण करून देता? हो, बरंच कलेक्शन येतं. गोल्डमध्ये काय होतं, तुम्ही एकाच वेळी पैसे टाकता, एकच दागिना तयार होतो आणि तो त्या स्पेसिफिक कॉस्ट्युमवरतीच जाणार, बाकी इतर वेळी तुम्ही वापरू शकत नाही. आता ॲक्च्युली वेस्टर्न आउटफिट्स आहेत, साड्या आहेत, म्हणजे भारतीय पोशाखांमध्ये एवढी व्हरायटी आहे आणि त्याच्यावरती त्या प्रकारचेच दागिने जर तुम्ही घालाल तर त्याचा लुक काही वेगळाच येतो. त्यामुळे तोच दागिना वापरायला वास्तविक कंटाळतात बायका, नकोच असतो नेक्स्ट टाईम तो. तर जसं आता इरकल साड्या आहेत, इरकल साड्यांवरती तुम्ही ऑक्सिडाईज घालाल तर छान वाटतं, अशा साड्यांवरती तुम्ही साऊथ घालाल तरी छान वाटतं, अगदीच काही नाही तर असं गळसरी मंगळसूत्र काळ्या पोतीतलं घालाल तरी छान वाटतं. त्यामुळे त्याचा सेन्स ज्याला आहे तो एका दागिन्यावर कधी समाधान नाही म्हणत. त्यामुळे व्हरायटी ही हवीच दागिन्यांमध्ये. मगाशी बोलताना ना तुमच्या तोंडात एक तुम्ही असं बोलून गेलात की मला श्रीमंत व्हायचं. हां, प्रत्येक व्यक्तीचं कुठेतरी एक स्वप्न असतं की श्रीमंत व्हायचं, पण तुमचं काय होतं, म्हणजे श्रीमंत कोणत्या सेन्समध्ये, म्हणजे असं का, आणि हेच लहानपणापासून स्वप्न का? येस, चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली लहानपणापासून आमची जॉईंट फॅमिली, 50 माणसांचं आमचं मोठं कुटुंब आहे आणि व्यवस्थित मध्यमवर्गीय शेतकरी फॅमिली पूर्ण आमची. माझे वडील देखील महिंद्रा कंपनीमध्ये होते आणि एकंदरीत जे पाहिलेलं होतं ना लहानपणापासून मी, आणि फिल्म्स वगैरे आपण पाहायचो, फिल्म्समध्ये बंगले दिसायचे, गाड्या दिसायच्या, तसं काय आपल्याला वाटायला नाही आहे. आणि छान आहे ते छानच होतं, परंतु ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं आहे आणि चांगलंच लॅविश लाईफ आपल्याला जगायचं आहे असं कुठेतरी होतं. म्हणजे ते ज्या वातावरणातून आपण येतो त्याच्यामध्ये असं असतं की जर तुम्हाला ग्रोथ करायचं तर ऑफकोर्स पुढे जाण्याचाच विचार तुम्ही करणार. तर जे अनुभवलं नव्हतं ना ते अनुभवायचं होतं आणि श्रीमंत व्हायचं होतं, त्याला काही रिझन नव्हतं. श्रीमंत व्हायचं यार मला जे मी अनुभवलेलं नाही सगळ्या गोष्टी मला उपभोगायच्यात. मला बंगल्यात राहायचं आहे, मला गाड्यांमध्ये फिरायचं आहे, मला असं मस्त मोठी यशस्वी अगदी उद्योजिका म्हणा किंवा यशस्वी महिला म्हणून मला असं छान मिरवायचं आहे, एक होतं. तुमचा मॅनिफेस्टेशनवर विश्वास आहे? ऑफकोर्स, खूप, प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळेच तर आज इथपर्यंत आहे. जे विचार करत गेले ते अर्थात तुमची व्हील पॉवर तेवढी चांगली पाहिजे आणि काय म्हणतात त्याला, तुमचं एक नीतिमत्ता ती कशी आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे. आणि जर तुम्ही 4 लोकांचं भलं करत पुढे जाताय ना, आपोआप युनिवर्स तुम्हाला देते. अगदीच. मग तुम्ही आता जेव्हा हे बोललात ना की मला श्रीमंत व्हायचं होतं आणि मी त्या दिशेने चालत गेले, पण त्या दिशेने चालत असताना आपलं सर्कल खूप मॅटर करतं. आपण कोणासोबत असतो, आपण त्यांच्यासोबत काय विचारांची देवाणघेवाण करतो, हे खूप आपल्या ग्रोथसाठी मॅटर करतं. धनश्रीला श्रीमंत बनवण्यासाठी किंवा धनश्रीला मोठं होण्यासाठी सर्कल किती मॅटर होत गेलं? सर्कल अर्थातच खूप मॅटर करतं. तुम्ही जे जुने तुमचे आहेत किंवा मी असं म्हणेन की संगत तीच जर ठेवली ना तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. ऑफकोर्स संगत खूप मॅटर करते. श्रीमंत व्हायचं तर श्रीमंत लोकांचा सहवास देखील तुम्हाला मिळायला हवा. त्यांचे आचार विचार असतात, त्यांच्या हॉबीज असतात, त्यांचं हॅबिट्स काय आहेत ते सगळं. हॉबीजपेक्षा हॅबिट्स मी जास्त महत्त्व देईन. ते काय आहे, ते कशाप्रकारे त्यांचं आयुष्य जगतायत किंवा मुळात त्यांना विचार करण्याची पद्धत काय आहे, त्यांची माइंडसेट त्यांचं काय हे तुम्हाला कळतं. त्याचं तुम्ही त्याच लोकांबरोबर राहणार तर तसंच राहणार. कळलं की नाही? त्याच्यामुळे मी सर्कल चेंज केलं आणि सर्कल चेंज केल्यानंतर त्या गोष्टी अर्थात माइंडसेटवरती काम झालं, उद्योजकीय मानसिकतेवरती काम झालं. कळलं की नाही? आणि त्याचा निश्चितच फरक पडला. अगदीच. पण आता इतकं मोठं साम्राज्य जेव्हा उभं करायचं आहे तेव्हा आर्थिक पाठबळ ही खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणजे सगळं म्हणजे सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं नाही आणता येत. तर त्यावेळेस पैसे घेऊन कोण उभं होतं की तू जा बाबा, तू कर, मी आहे, तू लॉस झाला तरी मी आहे, प्रॉफिट झाला तरी मी आहे? ॲक्च्युली मी शून्यातून निर्माण केलेलं आहे. माझं जे काही माझ्या ट्युशन्सची जमापुंजी वगैरे होती ना त्यातून जो व्यवसाय सुरू केला ना त्यातूनच टर्नओव्हर हा फिरत गेलेला आहे. कळलं की नाही? त्यामुळे असं. आणि मध्ये मी अर्थात बँकेतून लोन देखील घेतलं, त्यातून देखील आपण फिरवलेलं आहे. पण स्पेसिफिक असं
पण हे समाधान वेगळं असतं ना. हां, ॲक्च्युली कोणी देतंय आणि रेडी पैसे मिळतात आणि त्यातून आपण उभं राहतो, त्यापेक्षा आपण आपल्याच व्यवसायाच्या उलाढालीमधून ज्यावेळी इथपर्यंत येतो त्यावेळी ते समाधान वेगळं असतं. म्हणजे अनेकांनी मला पार्टनरशिपसाठी देखील विचारलं. एकंदरीत आमची काम करण्याची पद्धत जी होती त्याला पाहून की बाबा चला आम्ही इन्व्हेस्ट करतो तुम्ही, पण तसं मी नाही डायरेक्टली पार्टनरशिप वगैरे, कारण मी माझं बाळ वाढवलं आहे एवढे वर्षांपासून आणि असं आता मी डायरेक्टली पार्टनरशिप नाही कोणाबरोबर करू शकत. तर मी माझ्याच आमच्या म्हणजे टीमच्या आणि आमच्या ज्या मेहनतीच्या बळावरच इथपर्यंत आहोत. खूप छान. पण जेव्हा मी धनश्री ज्वेलरी आर्टचे दागिने बघते तर ते खूप पारंपरिक आणि आपल्या रूट्सशी जोडलेले फार मला दिसतात. तर हे का, आणि हाच थॉट प्रोसेस आधीपासून होता का? हो, शिवकालीन पारंपरिक दागिने ही धनश्री आर्ट ज्वेल्सची ओळखच आहे आणि मुळात आपली महाराष्ट्राची दागिन्यांची एवढी मोठी समृद्धी आहे, संपत्ती आहे, परंपरा आहे, ती जपणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या दागिन्यांमध्येच आपल्याला आधुनिकीकरण करून आधुनिकतेची जोड देऊन आपण काय करू शकतो याच्यावरती आम्ही भर दिला आणि ज्याचा भरभरून प्रतिसाद जो आहे तो ग्राहक वर्गाकडून आपल्याला मिळाला. परंतु त्याला देखील एक लिमिटेशन आहे. फक्त मराठमोळ्या दागिन्यावरतीच तुम्ही व्यवसाय चालवू शकत नाही. त्यामुळे धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये राजकोटचे दागिने आहेत, रजवाडी दागिने आहेत, डायमंडचे दागिने आहेत, कुंदनची ज्वेलरी आहे, साऊथ इंडियन ज्वेलरी आहे, मीनाकारी आहे. म्हणजे पूर्ण भारतभरातील जेवढे काही दागिन्यांचे प्रकार आहेत ते एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतात. म्हणजे धनश्री आर्ट ज्वेल्स म्हणजे जर एखादी साऊथची ब्राईड आली आणि तिला तिच्या पद्धतीचे दागिने जर हवे असतील ते देखील आपण उपलब्ध करून देतो. गुजराती ब्राईड येऊ देत, राजस्थानी येऊ देत, कोणीही येऊ देत, प्रत्येक नवरीचा आवडीचा दागिना धनश्री आर्टमध्ये मिळतोच. आणि मूळ जरी आपलं मराठमोळ्या दागिन्यांचं असलं तरी सर्व प्रकारचे दागिने जे आहेत ते धनश्री आर्टमध्ये अवेलेबल असतात. पण मला हा एक थोडा बेसिक प्रश्न आहे की एखाद्या स्त्रीला इमिटेशन ज्वेलरीमध्ये इंटरेस्ट असेल, आर्थिक पाठबळ नसेल, पण तिने कोणतं शिक्षण घ्यावं आणि मग तिने कसं पुढे जावं, जर तुम्हाला सांगायचं असेल तर काय सांगाल? तिने एक तर मार्केट रिसर्च करायला हवा, स्वतःचा पहिला रिसर्च करायला हवा की खरोखर आहे का इंटरेस्ट त्याच्यामध्ये. जसं माझ्यासारखं म्हणजे मला कसं ॲक्च्युली एवढा काही विशेष इंटरेस्ट नव्हता, फक्त तिकीट साईज मोठी म्हणून मी ह्या व्यवसायामध्ये आले. तर दागिन्यांविषयी किती माहिती आहे, दागिन्यांची नावं माहिती आहेत का, त्यातलं पॉलिश कोणतं असतं, मेटल कोणतं असतं, बरं सध्या ट्रेंड कोणता सुरू आहे, आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे का. म्हणजे फक्त रिसेलिंग करून व्यवसाय तेवढ्या प्रमाणात म्हणजे मला असं वाटतं की तेवढ्या प्रमाणात नाही मोठं होऊ शकत. काय होतं की बाबा 4 ज्वेलरीचे फोटो मग स्टेटसवर ठेवा किंवा 4 पर्सचे फोटो ठेवा आणि 4 साडीचे फोटो ठेवा, तर तशा प्रकारे नाही. मग तुम्हाला ज्वेलरी करायची ना, मग ज्वेलरीवरतीच पूर्ण फोकस करा. त्यात गुंतवणुकीची तुमची तयारी असायला पाहिजे आणि थोडंसं त्याच्यामध्ये वेट अँड वॉच हे देखील तुम्हाला जमायला हवं. सोशल मार्केटिंगमधूनच हल्ली व्यवसाय बऱ्यापैकी आहे, तर त्यातलं देखील तुम्हाला निकष माहिती असायला हवेत. नक्कीच करू शकतात. शिवकालीन प्राचीन दागिने आपण जेव्हा म्हणतो तेव्हा याचा रिसर्च खूप मोठा आहे. म्हणजे आपल्याकडून काही चूक झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही किती दक्षता घेता? आमची पूर्ण काळजी असते त्या बाबतीत, काहीच विषय नाही आहे. आणि दागिन्यांवरती बऱ्यापैकी पुस्तकं देखील उपलब्ध आहेत. रिसर्च आम्ही त्याद्वारे देखील करत असतो आणि त्यात उगाच काहीतरी चुकीचं आपण नाही, म्हणजे ते पूर्ण जी इतिहासाशी सांगड घालत आपण म्हणू की त्याचं जो एक अदब आहे, मान आहे, तो ठेवूनच आपल्याला कशा प्रकारे डिझाईन करता येतील त्यावरती भर असतो. अगदीच. आणि प्रत्येक मुलीसाठी ना लग्न हा खूप हळवा कोपरा असतो की लग्नासाठी ती खूप आधीपासून सेविंग करत असते. कळत नकळत तिला माहिती असतं तिला तिच्या लग्नात कसं दिसायचं आहे. जेव्हा एखादी नवरी येते ज्यांचं कदाचित बजेट नसतं इतकं पण त्यांना इमिटेशन ज्वेलरी करायची असते, तेव्हा धनश्री ज्वेलरी आर्ट कसं उभं राहतं त्यांच्या मागे? हे तर नेहमीच असतं. ॲक्च्युली इतका सुंदर रॉयल लुक आपल्या मराठमोळ्या दागिन्यांमध्ये येतो की त्यामुळे प्रत्येक नवरीची इच्छा असते की मला असं दिसायचं आहे किंवा ह्या सेलिब्रिटीसारखं दिसायचं आहे, परंतु बजेट नाही आहे. तर त्याच्यासाठी आमच्याकडे 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही तुमचं कितीपर्यंत तुम्हाला सेट बसवायचं आहे. 5,000पर्यंत बसवायचं आहे, 10,000पर्यंत बसवायचं, त्याला काही लिमिट नाही. मग 50,000-60,000पर्यंत देखील सेट्स मिळून जातात. ते जर आम्हाला समजलं ग्राहकाकडून की बाबा एवढं आपलं बजेट आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या बजेटमध्ये बसतील असे दागिने आम्ही त्यांना देतो. दुसरी गोष्ट अशी की दागिना धनश्रीची
ही एक भीशी योजना आहे आमच्याकडे. म्हणजे आता आज जुलै महिना सुरू आहे समजा, किंवा 6 महिन्यानंतर तुमचं लग्न आहे किंवा कार्य आहे, लग्न कार्य करा, तर तुम्ही आत्तापासून सेव्हिंग आमच्याकडे करू शकता. नॉर्मली ही भीशी योजना जी आहे ती सोनारांकडे किंवा इतर कुठेही वर्षभरानंतर तुम्हाला बेनिफिट मिळतं, परंतु आम्ही 6 महिन्यातच त्याचं बेनिफिट तुम्हाला देतो. 6 महिने तुम्ही आमच्याकडे पे करा. 7वा हप्ता जो आहे तो कंपनी देते, धनश्री आर्ट ज्वेल्स देते, आणि मग एकत्रितपणे तुम्ही दागिने ते 7व्या महिन्यामध्ये खरेदी करू शकता. त्यामुळे दोन्ही प्रकारे आपण ग्राहकाची मदत कशा प्रकारे करता येईल याकडे आमचं नक्कीच लक्ष. मगाशी टीमचा विषय निघाला आणि आम्हाला माहिती आहे 95% स्त्रिया तुमच्या हाताखाली काम करतात किंवा तुमच्यासोबत काम करतात. त्यांच्याबद्दल जरा सांगा, कारण का त्यातल्या काही जास्त शिकलेल्या नाही आहे, तर त्यांना तुम्ही या ज्वेलरीबद्दल कसं शिकवतात आणि त्यांची किती तयारी असते शिकण्याची? जर व्यक्ती एखादी प्रामाणिक असेल आणि तिला आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असेल ना, तर ती मुलगी धनश्री आर्ट ज्वेल्स सोडून जात नाही. हा आमचा रेकॉर्ड आहे. माझ्याकडे यास्मिन खान म्हणून मुलगी आहे. जास्त विशेष शिक्षण नव्हतं, परंतु अतिशय प्रामाणिक, आणि मला पुढे जायचं ताई, फक्त मला तुम्ही म्हणजे जस्ट एक दिशा हवी आहे असं. तर नॉर्मल सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून ती जॉईन झाली माझ्याकडे काही वर्षांपूर्वी, आणि आज ती मॅनेजरच्या पोस्टवरती आहे. आमची मुख्य ब्रांच बाभईची जी आहे ती सांभाळते, आणि त्याहूनही पुढे आता आम्ही तिला 3ही ब्रँचची हेड करण्याचं आमचं प्लॅन सुरू आहे. शिक्षण विशेष नाही आहे आणि एवढं कम्प्युटर नॉलेज वगैरे पण नाही, परंतु शिकायची तयारी आहे की मी करते. मग तिच्या अनुभवाला साजेसं आपण तिला काय काम देऊ शकतो. म्हणजे माझा कटाक्ष हा असतो की तुम्ही सिन्सिअर आहात, तुमच्याकडे करण्याची तळमळ आहे, तर त्या व्यक्तीला ते येत नाही आहे, ते नाही येत आहे, मग दुसरं काय करू शकतो आपण, दुसरं काय देऊ शकतो. जसं आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ह्यांनी कशी माणसं हेरलेली होती, म्हणजे तेवढी आपली अर्थातच पात्रता नाही आहे, परंतु इतिहासाकडून आपण काय शिकतो. बाबा ही व्यक्ती आहे, हिला नॉर्मल इतर नॉलेज नाही आहे, पण तिचं टीम मॅनेजमेंट अतिशय चांगलं आहे, किंवा एखादी टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहे, एखादी म्हणजे तिचं काय व्हिडिओ फोटोशूट काही शिकलेली नाही आहे, परंतु त्याचं तिला ज्ञान, म्हणजे तिला बघतो आम्ही, तिला हेच सूट होतं आहे का, जमतं आहे का बाबा तुला, तर हो जमतं आहे, करते, रिझल्ट चल तू हे कर, अशा प्रकारे. तर जिला जे चांगलं जमतं ना ती जबाबदारी आपण देतो. आणि एखादी अशी असते की जमतच नाही असावा, हे पण नाही जमत ते पण नाही जमत, ठीक आहे स्टॉकमध्ये टाक, स्टॉक कॅल्क्युलेट करू देत तिला, स्टॉकमध्ये आपल्याला काम करून घेता येते, पण त्या मुलीला काढायचं नाही. ठीक आहे आलेत ना, तर हे थोडंसं म्हणजे मी वीक पॉईंट देखील म्हणू शकतो. त्यासाठी मला बोलणी देखील ऐकावी लागतात की तू ताई इमोशनल खूप होतीस यार, असं नसतं. तर कॅपॅसिटी बघून किंवा अशा म्हटलं नाही विसरून चालणार, मी कुठून आली आहे, मला काय येत होतं, ठीक आहे ना, नाही येतात, पण शिकण्याची आपण एक संधी त्यांना देतो, एक वेळ देतो, आणि त्यामुळे काय होतं त्यांचं इतकं सुंदर अटॅचमेंट कंपनीसोबत माझ्यासोबत झालेलं आहे की दे आर रेडी टू डू एनिथिंग लाईक. आणि त्याच्यामुळेच आज 3ऱ्या ब्रँचपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, आणि नक्कीच अशीच घोडदौड सुरू राहील. अगदीच. पण कधी असं झालं आहे का, व्यवसायात नेहमी असं होतं किंवा इतके आता पॉडकास्ट केले तेव्हा एक जाणवलं की खूप आपण आपल्या टीमला शिकवतो आणि मग काही कालांतराने ते न सांगता सोडून जातात आणि स्वतःचा बिझनेस सुरू करतात, असं काही तुमच्यासोबत झालं आहे? टचवूड अजूनपर्यंत तरी झालेलं नाही आहे, तसं काहीच झालेलं नाही. ज्यांनी पण म्हणजे असं व्हायचं की आता मुली म्हटल्यानंतर लग्न होणार, मग मूल होणार, मग तो ब्रेक तर तो ठीक आहे, आणि ताई आता लग्न झाल्यानंतर खूपच लांब गेली आहे घरायला म्हणायचं मध्ये, आणि आम्ही सेंड ऑफ पण मस्त प्रॉपर करतो, काय विषयच ना तसा, अशा प्रकारचं तर नाही. पण एक अनुभव असा होता की म्हणजे कुठेतरी चांगुलपणा कुठपर्यंत असावा त्याला देखील एक मर्यादा असायला हवी वास्तविक. म्हणजे एक सिनियर सिटीजनच होत्या माझ्याकडे, कोणी नव्हतं त्यांना आणि त्यांना मदतीची गरज होती, म्हटलं चला या हरकत नाही, परंतु प्रचंड निगेटिव्ह कॅरेक्टर, खूप प्रयत्न केले, परंतु मग एका ठिकाणी असं की नाही बाबा आता बस, आता आपण स्टॉप करूया. तर तिथे थोडासा मला म्हणजे तो एक फटका होता की फक्त माणसं म्हणजे माणसं आहेत, माणसांमुळेच आपण इथपर्यंत जातोय, पण कोणाला कुठपर्यंत आपल्याला सहन करायचं हे देखील समजलं पाहिजे. तो थोडासा वीक पॉईंट माझा होता, तिथून बऱ्यापैकी शिकले असं म्हणेन. पण इतका मोठा प्रवास तुम्ही करत आलात, एक मोमेंट असा येतो जेव्हा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की बस आता थांबावं किंवा नाही होते माझ्याकडून, आणि तेव्हा तोच मोमेंट खरं तर असतो की आपण पुन्हा उभं राहतो. तो मोमेंट कधी आलेला? तसा तो मोमेंट नाही आलेला आहे वास्तविक, कारण श्रीमंत व्हायचं आहे हे ध्येय आहे ना डोळ्याचं, त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं या व्हिडिओचं थंबनेल आपल्याला मिळालंय की मला श्रीमंत व्हायचंय.
अगदीच. पण हे किती छान आहे. म्हणजे एक पॉडकास्ट आमचा झाला ज्यावर एक स्त्री असं म्हटलं की त्यांनी असं सांगितलं की तुम्ही सांगा समोरच्यांना की मला श्रीमंत व्हायचंय. तुम्ही जेवढं लोकांना सांगाल तेवढं तुमच्यापर्यंत येतं की ते बाउन्स बॅक होतं प्रत्येक गोष्ट. आणि प्रत्येकाने बोलत जा की मला श्रीमंत व्हायचंय. पण एक स्त्री म्हणून ना फार लोक पटकन जज करतात आपल्याला, जजमेंटल होतात, उगाच काहीतरी लेबल लावतात. अशा वेळेला धनश्री कशी उभी राहते? धनश्रीची ओळखच जी आहे ना पहिल्यापासून अशी कणखर आहे, कळलं की नाही. त्याच्यामुळे असंही मी पटकन सर्वांसोबत असं म्हणजे मिक्स नाही होत किंवा पटकन फॅमिलियर नाही होत. म्हणजे डिपेंड्स. माझा एक आता मी ठरवलेलं आहे की बाबा ह्या लोकांबरोबरच. मग त्याच्यामुळे थोडंसं असतं की बाबा अरे हिला इगो आहे किंवा ही स्वतःला जास्त शाणी वगैरे असे कमेंट वगैरे, म्हणजे कॉम्पिटिटर्सकडून म्हणा, कॉम्पिटिटर्सपेक्षाही जे काही आपल्या एक्झिबिशन्समध्ये म्हणा किंवा काही असं ऐकावं लागलेलं होतं. अरे धनश्री तुझ्याशी बोलल्यानंतर तू एकदम डाऊन टू अर्थ आहेस, पण असं वाटायचं की बाबा हिला तर तसं आहे. आणि ठीक आहे असलं तरी असू देत ना, काय फरक पडतो, मला काय फरक पडत नाही. मला जसं योग्य वाटलं ना त्याप्रकारेच मी पुढे आले. आणि ज्यांच्यात हिंमत होती ना समोर या आणि बोला ना असं वाटतंय. तर पाठीमागून मला आणि पाठीमागे कोण काय चर्चा करतो ना, आय डोंट केअर. पण हे जे मार्केट आहे इमिटेशन ज्वेलरीचं हे वास्ट आहे. म्हणजे इथे खूप प्लेयर्स आहेत या मार्केटमध्ये. आणि हल्ली तर इंस्टाग्रामवर बरेच पेजेस असे आहेत जे हा व्यवसाय करतात. तुमचं किती लक्ष असतं कॉम्पिटिटरकडे आणि किंवा त्यांच्या एखाद्या ऑफरकडे, किंवा त्यांनी जर एखादी ऑफर केली तर आपण काउंटर ऑफर काय देऊ शकतो प्रेक्षकांना, इथे केवढं लक्ष असतं? ॲक्च्युली खरं तर इतरांपेक्षा आमच्याच प्रोडक्ट्स क्वालिटी मेंटेन करण्यावरती आणि मार्केटिंगवरती लक्ष असतं. आणि मला ॲक्च्युली सांगायला आनंद वाटेल की आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतो आणि ते मोठे मोठे प्लेयर्स आहेत ना ते आम्हाला फॉलो करत असतात. आमच्याकडची, मी कोणाचंही नाव नाही घेणार, आमच्याकडची गेलेली रील 10-15 दिवसानंतर सेम रील येते, सेम अँगलने येते. अरे आम्हाला समाधान मिळतं, क्या बात आहे यार, आपण काहीतरी वेगळं करतोय. त्यामुळे तसं विशेष असं काही म्हणजे त्यांनी केलं म्हणून आपण करायचं असा काही विषय नाही आहे. आमच्याकडे टीम आहे, आम्ही वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज सर्च करत असतो, कशा वेगळ्या प्रकारे आपण ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो याचा रिसर्च आमच्या लेवलला आमचा सुरू असतो. आणि सर्वात मुख्य म्हणजे क्वालिटी आणि सर्व्हिस यावरती आमचा फोकस असतो. त्यामुळे तसं कॉम्पिटिशनचं काय नाही. पण इथे एक मुद्दा मला विचारायचा आहे की खूप जणांना डिझाईन चोरतात. हो, किंवा ते डिझाईन स्वतःच्या नावे खपवतात. तर असं काही तुमच्यापर्यंत कधी आलं आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात? हे तर ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही, तुम्ही सोन्यामध्ये जा नाही तर इमिटेशनमध्ये जा, हा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा ठीक आहे कॉम्पिटिशन आहे त्यामुळे चोरी डिझाईनची ही होतच असते. काय होतं एखाद वेळेस असं होतं की आता समजा ही बँगल्स मी घातलेले आहेत आणि सेम बँगल्स आता हे 2500 माझ्याकडे आहेत, 2500मध्ये माझ्याकडे आहेत. आणि सेम बँगल्स कशामध्ये बनवल्या जातात? त्या कॉपरमध्ये बनवल्या जात आहेत, लोखंडामध्ये बनवल्या जात आहेत, त्याच्यामध्ये स्टोन्स कुठल्या प्रकारचे वापरत आहेत, कॅम्पा स्टोन्स आहेत, CZ स्टोन्स आहेत, नॉर्मल काचेचे खडे आहेत, पॉलिश कुठलं आहे, डायगोल्ड आहे, हायगोल्ड आहे, फोर्मिंग आहे, मायक्रो गोल्ड आहे, त्याच्यावरती क्वालिटी. बाप रे, इतकं असतं ॲक्च्युली, एवढं सगळं असतं. मग त्याच्यामुळे जरी आलं की बाबा ह्यांच्याकडे एवढं आहे नक्कीच वापरा तुम्ही, आम्ही नाही सांगतच नाही, आम्ही बिंदास सांगतो वापरा. नंतर कंप्लेंट्स घेऊन येतात की अरे यार नाही टिकलं, मग ते ठेवून सुद्धा खराब होतात गोष्टी. माझ्याकडचं प्रोडक्ट जे आहे ते अभिमानाने मला सांगावं असं वाटतं, 4-4, 5-5 वर्ष काही प्रॉब्लेम येत नाही. तुमचा वापर व्यवस्थित असेल, ठेवणं व्यवस्थित असेल, पॉलिश आणि मेटल चांगलं असेल तर काही तसा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे चोरणाऱ्यांना चोरू देत, आमचं लक्ष क्वालिटीवरती आणि सर्व्हिसवरती. वा. पण आपल्याकडे ना 2 प्रकारच्या स्त्रिया असतात, ज्यांना दागिने स्वतः जाऊन सिलेक्ट करायचे असतात हात लावून की माझ्यावर कसे दिसतील, आणि ते खूप वेळ घेतात आपला, हे सगळं एका बाजूला. आणि काही स्त्रिया अशा असतात ज्यांना ऑनलाईन लागतं की आहे बाबा धनश्रीवर विश्वास, किंवा या सेलिब्रिटीवर छान दिसतंय ना मग ते माझ्यावर पण छान दिसेल, मग मी ऑनलाईन मागवते. ऑनलाईनमध्ये किती चॅलेंजेस असतात? ऑनलाईनमध्ये चॅलेंज म्हणण्यापेक्षा क्लायंटचं समाधान होईपर्यंत सर्व्हिस तुम्हाला द्यावी लागते. ऑनलाईनमध्ये काय होतं की फोटोमध्ये कधी कधी तुम्हाला रंग कळत नाही, पॉलिश त्याचं कळत नाही. आणि ऑनलाईनला असं होतं की व्हिडिओ कॉलद्वारे वगैरे आम्ही दाखवतो, सर्व्हिस देतो पूर्ण. आणि टचवूड खूप चांगला रिस्पॉन्स आहे. ज्यावेळी ग्राहकाच्या हातामध्ये दागिना पडतो त्यावेळी ते खूप जास्त खुश होतात की फोटोपेक्षा रिअलमध्ये
चांगला आहे. अगदी. त्याच्यामुळे ज्यांनी एकदा ऑनलाईन आपल्याकडे मागवले त्यांची मग कंटिन्यू ऑर्डर आपल्याला राहते. परंतु मी तर सजेस्ट करेन की टच फीलची जी मजा आहे ना, जे तुम्ही शोरूममध्ये जाता, ज्यावेळी तुम्ही ते घालून वगैरे बघता कशी दिसते, कुठल्या अटायरवरती कुठलं छान दिसेल किंवा ह्या साडीवरती हा छान दिसतोय का, ती मजा वेगळी असते. अगदीच. पण ना म्हणजे आपल्या स्त्रियांना एक सवय असते, आपण काहीही घ्यायला गेलो ना आपण खूप सांगतो हे एक दाखवा, ते एक दाखवा, असं दाखवा, तसं दाखवा, पण तरी मन नाही भरत. मग थांबा आम्ही जरा दुसरीकडून जाऊन येतो. बिझनेस वुमेन एका बाजूला, स्त्री एका बाजूला, पण जेव्हा ती बिझनेस वुमेन त्या दुकानात उभी राहते असं होतं का गं बाई घे ना, हे किती छान आहे. स्ट्रेस लेवल कसा मेंटेन करता? सुरुवातीला खूप चॅलेंज होतं, ओपनली सांगते. सुरुवातीला खूप चॅलेंज होतं. नंतर त्याच्यावरती काम केलं बऱ्यापैकी. आणि असेही अनुभव आलेत, ठाण्याला जाऊन आलो, दादरला जाऊन आलो, गोरेगावला जाऊन आलो, मलाडच्या नटराज मार्केटमध्ये जाऊन आलो. तुमच्याकडचंच आवडलं. अगोदर 1 ते 1.5 तास घेतला आमचा बऱ्यापैकी. आणि घेतल्यानंतर ठीक आहे, हरकत नाही मॅडम, नो प्रॉब्लेम, आलात ना तुम्ही फर्स्ट टाइम आमच्याकडे, नो प्रॉब्लेम, तुम्ही नक्कीच बघा. आणि या सगळं मार्केट फिरून मग पुन्हा 4 दिवसानंतर तेच क्लायंट येऊन आपल्याकडे घेऊन जातं. हा अनुभव जास्त आहे आम्हाला. आणि पेशन्स लेवल तर आमच्या टीमला खूप छान प्रकारे शिकवली, म्हणजे माझ्यापेक्षाही चांगले पेशन्स त्यांच्यामध्ये आहे. आणि ते तुम्ही गुगल रिव्ह्यू वाचा. पण स्त्रियांना सगळं अप टू डेट लागतं, म्हणजे कुठेही त्याचा रंग गेलेला नसला पाहिजे. सगळं ते 10 वेळा ते हुक चेक करतात आणि सगळं चेक करतात. कधीतरी बिझनेस म्हटलं तर आपलं 19-20 होतं किंवा कधीतरी चुकून काहीतरी आपल्याकडून राहून जातं. स्त्रिया आपल्याकडे तक्रार करत असेल तर ते कसं हँडल करता? प्रोडक्ट विकणं सोपं आहे, अगदी सोपं आहे. तुम्ही ऑनलाईन विका किंवा शोरूममध्ये आल्यानंतर गोडगोड बोलून विका, खूप छान आहे. परंतु तो ग्राहक आपल्याकडे जास्तीत जास्त वर्ष कसा टिकेल, परत परत कसा येईल, ह्याच्यामध्ये तुमच्या यशाचं गमक असतं व्यवसायाच्या. आमच्याकडे आम्ही सेवेला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि आमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत 5, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा ही पहिली व्हॅल्यू आहे. दुसरं जे आहे ते मूल्यवर्धित ग्राहक सेवा, ही आमची दुसरी व्हॅल्यू आहे. तर त्यामुळे आमच्याकडून घेऊन गेल्यानंतर जर काय प्रॉब्लेम येतोय, आम्ही सर्व्हिस देतोच. स्टोन पडलेला असेल किंवा पॉलिशचं काय असेल, नसतंच मेजॉरिटी, 90% प्रॉब्लेम नसतोच. म्हणजे 10% आपण ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी म्हटल्यानंतर घरी गेल्यानंतर काही होऊ शकतं, म्हणजे ग्राहकाकडून होऊ शकतं किंवा एनिथिंग कॅन हॅपन. तर आमच्याकडूनही कदाचित एखादी प्रोडक्ट चुकीचं जाऊ शकतं, होतं असं. प्रयत्न असतो की होणार नाही, पण होऊ शकतं. पण काही असेल तरी आपण सर्व्हिस देतो, पॉलिश असो, सोल्डरिंग असो. आमच्या दागिन्यांचे ते देतोच, परंतु तुमच्याकडचा दागिना जरी असेल की बाबा आम्ही अमुक ब्रँडकडून घेतलेला होता, परंतु त्याचं पॉलिश असं चटकन गेलेलं की तुटलं आहे, काय करू शकतो, देऊ करून. जे काय तुमचं असेल, म्हणजे त्याचं सोल्डरिंगचं असेल किंवा जे काय असेल सर्व्हिस, ते देऊ करून. त्याच्यामुळे कसं क्लायंट्स खुश असतात. त्याहूनही पुढे असं असतं की अगदी पणजीचा दागिना आहे, आजीचा दागिना आहे, तणमणी आहे आणि मोत्याचे तोडे वगैरे आहेत आणि मला ते वापरायचे. तर आणि चांदीचं वगैरे, तर कुठे द्यायला आम्हाला भीती वाटते, द्याल का करून, देऊ ना. मोती वगैरे बदलून, पॉलिश वगैरे चकाचक करून ज्यावेळी आम्ही तो ग्राहकाच्या हातामध्ये देतो ना, लिटरली इमोशनल झालेले आहेत माझे क्लायंट्स. आणि डोळ्यामध्ये पाणी वगैरे आलेलं आहे की अरे माझ्या पणजीचं होतं आणि एवढे वर्ष मला असं होतं की ते वापरायचे आणि आता मी ते वापरू शकते. म्हणजे एक ती ठेवा असतो, वारसा असतो. त्याच्यामुळे त्या प्रकारची सेवा देखील आपण देतो. जुने दागिने असतील तर त्याला देखील आपण सर्व्हिस, पॉलिशिंग वगैरे करून देतो. आणि मुळात तीच आमची हे आहे, ओळख आहे, मूल्यवर्धित ग्राहक सेवा. त्यामुळे तिथे आमची काचकोच नसतेच. पण असा कोणता दागिना आहे जो ज्याने हाईप मिळाली ब्रँडला, खरं तर की लोकांनी सर्च केलं असेल की अरे हा दागिना कोणता होता तो जो आशीर्वाद ठरला धनश्रीसाठी? ॲक्च्युली सर्वच प्रकारचे दागिन्यांना चांगला रिस्पॉन्स आहे आपल्याकडे, परंतु मोत्यांच्या दागिन्यांना खूप छान आहे. पेशवाई अलंकार ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे. मोत्यांमध्ये तनमणी आहे, चिंचपेटी आहे, राणीहार आहे, बुगडी आहे, बाजूबंद, सर्वच प्रकार मोत्यांमधले. आणि आता हिरकणी कलेक्शन जे कोल्हापुरी पॅटर्न्स असतात त्याला देखील आहे. साऊथ इंडियन तर आहेच आहे, पण मोती आणि हिरकणी ह्याला चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्हाला तुमचा पहिला ग्राहक आठवतो का? म्हणजे ती स्त्री होती, पुरुष होता, मला विचारायला आवडेल. आणि कधी आलेला आणि कितीची खरेदी केलेली, काही आठवतं? 19 जून 2015 आमच्या बोरिवली पहिल्या ब्रँचचं ओपनिंग झालं. त्यावेळी आमच्या महाराष्ट्र व्यापारी पेठेमधल्याच ग्राहक होत्या. आता पटकन नाव मला त्यांचं येत नाही आहे. गळसरी मंगळसूत्र जी माझी खासियत होती ना, डिस्प्लेला लावलेलं होतं, काढलं, दिलं,
रेटही विचारला नाही. धनश्री तुझा दिवस आहे आज, जो असेल तो तू रेट लाव आणि दे. आणि अतिशय क्लिअर मला त्यांचा चेहरा वगैरे आठवतो अजूनही. त्या येतात माझ्याकडे. 350चं मंगळसूत्र होतं जे त्यांनी घेतलं आणि शुभारंभ झालेला होता. किती भारी. पण हे सगळं टिकवण्यासाठी असं म्हणतात की डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून आपल्याला पूर्ण दिवस तिथे उभं राहा. हे कसं जमतं? कारण का माणूस थकतो, माणूस म्हटल्यावर आपण चुका फार करतो किंवा पटकन काहीतरी बोलून जातो. पण अशा व्यवसायात आपल्याला बोलू, कारण का बायका लगेच दुखावतात, लगेच हर्ट होतात. आपल्या प्रत्येकजण काहीतरी बॅगेज घेऊन येत असतं. तुमचाही दिवस कुठेतरी खराब असतो तर चेहरा तितका नेहमीच प्रसन्न नसतो. बॅक ऑफ द माइंड खूप टेन्शन असू शकतात, घरचे, मुलाचे. तर हे कसं मॅनेज करता? आमच्या टीमला आम्ही काय सांगितलेलं आहे माहिती आहे का, माझ्या सकट, की आपण इथे आहोत कशासाठी? सेवा देण्यासाठी. आपण फक्त प्रॉफिट मेकिंगसाठी आहोत का? नाही. क्लायंटचा पेन एरिया काय आहे तो तुम्हाला कळला पाहिजे. त्यांची रिक्वायरमेंट काय आहे ती तुम्हाला कळली पाहिजे. ती व्यक्ती जर आपल्यापर्यंत येते त्यांना काय गरज आहे, कुठल्या फंक्शनसाठी हवं आहे किंवा कशासाठी हवं आहे, रिक्वायरमेंट तुम्ही लक्षात घ्या. 4 ठिकाणी फिरून ते आलेले आहेत तिकडे, त्या त्रासून आलेल्या आहेत. तर रिक्वायरमेंट काय आहे, गरज काय आहे ती लक्षात घ्या. ती तुम्हाला एकदा समजली ना मग काम पुढचं सोपं होतं. मग काही एवढं अवघड होत नाही. आणि त्यातूनही असतात ना काही जण म्हणजे अतिशय म्हणजे सगळ्या प्रकारचे दागिने बघितल्यानंतर वगैरे पण नाहीच बाबा, म्हणजे असतंच आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ते अनुभव हा असतोच. तरी सुद्धा ठीक आहे, हसतमुखाने त्यांना त्या बाहेर जाताना त्यांना हेच वाटलं पाहिजे, अरे यार एवढं मी पिडलं पण. आणि तोच अनुभव आम्हाला आहे. म्हणजे भले तुम्ही येताय फर्स्ट टाईम, काही घेत नाहीत, हरकत नाही मॅडम, नेक्स्ट टाईम नो प्रॉब्लेम. आणि छानपैकी भेटवस्तू देखील आम्ही देतो, नाही घेतलं तरी. फर्स्ट विजिट असेल तर हो जा धनश्री आर्ट्समध्ये. पण बिझनेस म्हटलं तर की अप्स अँड डाऊन्स खूप असतात. इनिशियल स्टेजला असं झालं की सेल जास्त झाला नाही आहे पण पगार द्यायचे आहेत किंवा रेंट आहे, मेंटेनन्स आहे किंवा काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. तर हे दिवस पाहिले? हे दिवस ज्यावेळी शोरूम सुरू झालेलं ना त्यावेळी सुरुवातीला थोडंफार चॅलेंज होतं, कारण एक्झिबिशनचा प्रवास वेगळा होता, शोरूमचा प्रवास वेगळा आहे आणि इकडचे चॅलेंजेस वेगळे होते. त्यामुळे सुरुवातीला होतं पण झालं मॅनेज. तेवढं तसं काय म्हणजे पुढच्या 6 महिन्याचं आपण तरतूद करून ठेवलेलीच असते की नाही, त्यामुळे तसं काय अवघड झालं नाही. सेकंड आलं कोरोनामध्ये. त्यावेळी पूर्णच अर्थात पूर्ण जगावरच संकट होतं. त्यामुळे आम्हाला देखील चॅलेंज होते. अगदी एवढंही होतं की बाबा चला बंद करा आता, बस झालं आणि शांत घरी बसा, बघू नंतर. म्हटलं बंद नाही करायचं, जे असेल ते असेल, होईल ते होईल. आणि आम्ही त्याच वेळात मग ही धनश्रीची जी भीशी योजना आहे ती सुरू केली आणि ऑनलाईन मंगळागौर वगैरे घेतला त्यावेळात 6 महिने, कारण सर्वच महिला त्यावेळात घरामध्ये होत्या. आणि भीशी योजना सुरू केल्यामुळे काय झालं, फ्लो येत राहिला आमच्याकडे की बाबा तुम्ही आत्ता नाही पण ज्यावेळी लॉकडाऊन ओपन होईल त्यावेळी तुम्ही खरेदी करू शकता, त्याच्यासाठी तरतूद तुम्ही आतापासून करा. अशा प्रकारे आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचलो आणि आमच्यावरचा विश्वास की खूप छान प्रकारे रिस्पॉन्स आम्हाला त्यावेळी आला. ऑनलाईन मंगळागौरच्या कार्यक्रमाला तर इतका सुंदर आला. अगदी एक 60-70च्या आजी होत्या, त्यांनी तर इतका सुंदर डान्स वगैरे केलेला होता आणि ते आम्ही पोस्ट देखील केलं. त्याच्यामधून मग एकीची निवड केली, मग तिला आम्ही छान मोठं असं छान ज्वेलरीज गिफ्ट असं दिलं. आणि त्याच्यामुळे कसं ते एक सामाजिक आम्ही क्लायंटबरोबर टचमध्ये राहिलो. त्यामुळे आम्हाला असं काही जाणवलंच नाही की बाबा आपण अगदीच कनेक्शनच तुटलं आहे किंवा काय, असं काही जाणवलंच नाही. आणि होते प्रॉब्लेम होते, परंतु ध्येय होतं डोळ्यासमोर की नाही आपल्याला करायचं. नाही आपल्याला कितीही अडचणी होतात, बॅकफुटला जायचं नाही आहे, माघार घ्यायची नाही आहे, हे एक पक्क होतं. अगदीच. आउट ऑफ क्युरिओसिटी हा प्रश्न आहे की पुरुष आलेत कधी घ्यायला? अर्थात हो हो हो, पुरुषांचे दागिने बरेच आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये नवऱ्या मुलासाठी माळा ज्या लागतात, महाराजा हार आहेत ते लागतात, ते सर्व प्रकार आहेत. त्याच्यानंतर कडे आहेत, भिकबाळी आहे, चैन ब्रेसलेट, सर्व प्रकारचं कलेक्शन आहे. आणि प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांची माझी तुझी रेशीमगाठ ही सिरियल तुम्ही पाहिली असेल तर श्रेयस तळपदेंचा पूर्ण लुक जो आहे तो धनश्री आर्टमधून गेलेला आहे. त्यामुळे पुरुषांचे दागिने आहेतच आणि उलट खूप छान रिस्पॉन्स आम्हाला जेंट्स क्लायंटकडून. मला विचारायचं, तेही तितके चुजी असतात? महिलांपेक्षा फार कमी. काही त्रास नसतो बिचारे, काही त्रास नसतो. आणि एवढं छान असतं ना त्यांना हँडल करणं, व्यवस्थित तुम्ही समजून सांगायला आणि विश्वास ठेवतात. अर्थात आमच्याकडून विश्वासघात होतच नाही मुळात. आणि तुम्ही सांगाल ते हां ठीक आहे, हे असं ना तसं, हां ठीक आहे,
काहीही म्हणजे आता पिढी तर चाललंय माझं की जेंट्स कलेक्शन अजून जास्त वाढूया आपण. अगदीच. पण असे काही पुरुष आलेत का स्त्रियांसाठी घेण्यासाठी, म्हणजे बायकोसाठी किंवा असं? तो अनुभव तर काय विचारूच नका. म्हणजे काही जण असं की तू आज जा, मी बाहेर थांबतो, तुझं झालं की मला फक्त सांग, कार्डची गरज पडेल त्यावेळी, आणि हे बाहेरून बघा ना कसं वाटतंय, कसं आहे काय. काही जण असे असतात की बाबा अगदी बाजूला उभं राहून हे नको ते घाल, ते नको ते घाल, हे तुझ्यावरती छान दिसते. म्हणजे प्रत्येक ह्याचं वेगवेगळं हे असतं ना, तर ती मजाच वेगळी असते. म्हणजे ज्यावेळी नवरा बायको येतात ना, धमाल असते, धमाल आमच्याकडे. किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल ना तर खूप मजा असते. पण जास्त आनंद कधी होतो ज्यावेळी मुलीचे वडील येतात ना, लग्नाच्या खरेदी वगैरे असते आणि आई वडील आणि सगळे ते, त्यावेळेच ती मजा. कारण आम्ही काय करतो, पूर्णपणे तिला असं पूर्ण रेडीच करतो, अगदी मुंडावळी वगैरे लावून सर्व. आमच्याकडे ते शॉल टाईप आहे, शॉल वगैरे घालायची, त्यानंतर सगळी ज्वेलरी घालायची, मग मुंडावळी, नथ, बाजूबंद सगळा तो लुक. आणि त्यावेळात त्या वडिलांची नजर जी असते, ते माझं लक्ष तिकडेच असतं. आई वडिलांचे भावना काय आहेत, फिलिंग्स काय आहेत, पण कुठेतरी पाणावलेले असतात डोळे. तर ते त्यावेळेची ती मजा वेगळी असते. पण तिथे मग बिझनेस वुमन बाजूला होते, बाजूला मी फक्त नाती बघत असते, बाकी अटेंड करायला लोक आहेतच. तर आईचं भावना काय आहेत, आई पण अरे झाली नवरी उभी राहिली माझी, आणि तो नवरी तिकडे मांडवात तर राहतेच उभी, पण अगोदर धनश्रीमध्ये राहते. आणि त्यावेळेच्या त्या भावना ज्या असतात ना, ते हे मला खूप वाक्य आवडलंय की नवरी मांडवात नंतर आणि धनश्री आर्ट्समध्ये आधी उभी राहते. फार छान. अशा बऱ्याच नवरी तुम्ही घडवाव्यात आणि अशा बऱ्याच मुली याव्यात तुमच्याकडे. पुढचा प्रश्न खूप स्पेशल आहे, कारण का नेहमी आपण जेव्हा बिझनेस करत असतो किंवा काहीही करत असतो, आपण समाजाचं एक देणं लागतो. आपण खूप पैसा कमवल्यानंतर, खूप श्रीमंत झाल्यानंतर समाजासाठी काय करतो किंवा त्या लोकांसाठी काय करतो जे इतके फॉर्च्युनेट नसतात किंवा त्यांच्याकडे 2 वेळचं खायला नसतं किंवा त्यांना खूप शिकायची आवड असते पण ते शिकू नाही शकत. अशा वेळेला धनश्री घोरपडे परब उभ्या राहतात आणि 11 मुलींचा भार उचलतात. मला हे जाणून घ्यायचं आहे, हे कुठून आलं आणि हे आता हे कसं सुरू आहे? सुरुवातीपासूनच मी जसं तुम्हाला म्हणाले की मला माझ्या टीममध्ये जास्तीत जास्त गरजू महिलांना सामील करून घेण्यामध्ये आनंद असायचा. म्हणजे त्यांचं शिक्षण असो नसो, अनुभव असो नसो, परंतु त्या ज्यावेळी उभं राहायच्या, म्हणजे काहीच बॅकअप नसताना त्या ज्यावेळी घर चालवायला लागल्या ना, त्याचा आनंद मला जास्त असायचा. मग त्याच्यामुळे त्यांनाही त्याच प्रकार की बाबा आपल्याला कंपनी ग्रो करायची, त्याच्याबरोबर तुमचा देखील ग्रोथ झाला पाहिजे. आणि ते कुठेतरी आतमध्ये मला समाधान देऊन द्यायचं की अरे वा, आपल्याकडे आज 20 ते 22 जणांचा स्टाफ आहे, त्याच्यामध्ये 21 मुली आहेत आणि एक माझा मुलगा एक आमचा मेंटॉर आहे विकास भोईर, आणि माझे मिस्टर धीरज परब, अर्थात त्यांची साथ असतेच. तर ह्या सगळ्या मुली आहेत आणि ते कुठेतरी मी आतून शोधलं की मला आनंद कुठून मिळतोय. ठीक आहे, पैसे कमवणार आपण, मोठं तर होणार आहे, पण समाधान कुठून मिळतं, तर ह्या लोकांना घडवण्यामधून मिळतं. तर मग आपण असं का करू नये की ज्यांना गरज आहे, निराधार मुली आहेत, त्यांना जर आपण दत्तक घेतलं तर प्रत्यक्ष घेऊन सांभाळू नाही शकत, परंतु काय करू शकतो. मग तर सिंधुताईंना मी ऐकलेलं होतं अतुल राजोळेंच्या लक्षवेधच्या कार्यक्रमामध्ये. तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक होतं की आपण काहीतरी करायला पाहिजे, समाजासाठी देणं आपण लागतो. तर गेल्या वर्षी आम्ही सुरुवात केली. 3 मुलींपासून सुरुवात झालेला प्रवास जो आहे, सासवडचा त्यांचा आश्रम आहे महिलांचा, त्याच्यामधल्या 11 मुली आम्ही दत्तक घेतलेल्या आहेत. आणि यावर्षी 2025 31 डिसेंबरपर्यंत 50 मुलींचं टार्गेट जे आहे ते आम्ही घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आता एक वेगळी दिशा धनश्री आर्ट ज्वेल्सला मिळालेली आहे की आता आपण फक्त आपल्यासाठी करायचं नाही आहे. म्हणजे आता चॅलेंज कितीही होतं, जसं तुम्ही अनेक मध्ये प्रश्न मला विचारलेत ना की काय चॅलेंज तुम्हाला, आता चॅलेंज कितीही होत, टीमलाही माहिती आहे की आपण आता फक्त आपल्यासाठी काम करत नाही आहोत, स्वतःसाठी फक्त काम करत नाही आहोत, फक्त कंपनीसाठी काम नाही करत आहोत, आपण काम करतो त्या मुलींसाठी. त्या मुलींना आपल्याला उभं करायचं आहे. त्याच्यामुळे किती अडचणी आला तरी तुमचं तुमच्यामध्ये सॉल्व्ह करा आणि पुढे जा. हे एक मिळालं आहे आम्हाला लक्ष, आणि खूप समाधान, आनंद, तुम्हाला काय सांगू. खूप एक ज्यावेळी ती जाणीव होते ना की यार त्या मुली तुमच्यापासून म्हणजे काहीतरी आपण त्यांना हेल्प करतो आणि त्या घडतायत पुढे, तर खूप छान वाटतं. पण कसं आहे, तुम्हाला मुलगी नाही आहे, पण तुम्ही जे काम करताय, जे आता मगाशी बोलणं झालं की तुमच्याकडे नवरी उभी राहते, म्हणजे मुलगी उभी राहते, तुम्ही 11 मुलींना शिकवताय, म्हणजे देव कुठेतरी सगळं पूर्ण करत असतो पण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. या देवावर किती विश्वास आहे? भरपूर. ते आहेच. परमेश्वर, युनिवर्स
आणि आमचे गुरु काळसिद्धेश्वर स्वामी महाराज खूप विश्वास आहे. आणि त्यांच्याच कृपेने आत्तापर्यंत जे काही विचार करत गेले, जे ठरवत गेले ते मिळत गेलं. त्यामुळे ती शक्ती आहे, त्याला नाकारू शकत नाही. आणि ती तुम्हाला देत असते. जेवढं तुम्ही त्याला द्याल 10 पटीने तुमच्याकडे ते येत असतं. ह्याच्यावरती माझा विश्वास आहे. अगदीच. पण व्यवसाय करत असताना आपण कधी ना कधी खूप चुकतो किंवा हे आपण नाही करायला पाहिजे होतं. धनश्री, तू काय केलंस, असं आपण प्रत्येक वेळेला स्वतःला विचारतो. एखादी स्त्री जिला उद्योजिका व्हायचं आहे ती हा जर पॉडकास्ट ऐकत असेल, तू हे करू नकोस जी मी चूक केली, तर काय सांगशील तिला? पैशाचा व्यवहार सांभाळून कर. कुठेही करायचं असेल ना तर पैशाचा व्यवहार सांभाळून कर. डोळे झाकपणे करू नकोस, एवढं मी सांगेन. खूप मस्त. आणि आपल्या बिझनेसमध्ये म्हणतो टाईम इज मनी. सो काही रॅपिड फायर घेऊन आली आहे. फार छोटे प्रश्न आहेत, फार सोपे प्रश्न आहेत, तर मला त्याची रॅपिडली उत्तरं द्या, कारण का आपल्याकडे टाईम इज मनी. ओके ओके ओके. पहिला धाडसी निर्णय जो सगळ्यांनी विरोध केला पण तुम्ही ऐकलं नाही? व्यवसायाचाच, व्यवसाय करायचा. तुमचं सगळ्यात मोठं फेल्युअर काय होतं आणि त्यातून काय शिकलात? तसं एवढं मोठं काय फेल्युअर नव्हतं. पैशाचेच व्यवहार थोडे ते सावधपणे करावेत. जेव्हा तुमच्यावर विश्वास बसत नव्हता इतरांचा, तेव्हा तुम्ही काय केलं? फिकीर नाही केली मी. तुमच्यातली बिझनेस वुमेन आजही कुठे घाबरते? नाही, घाबरत वगैरे असं नाही, परंतु ज्यावेळी एक्सपान्शन वगैरे असतं ना त्यावेळी थोडंसं प्रेशर असतं किंवा टेन्शन असतं. घाबरत नाही. तुमचा एखादा प्रेरणादायी नॉवेल, बुक जे तुम्ही वाचता किंवा त्या स्त्रीने वाचावी जिला इमिटेशनमध्ये इंटरेस्ट आहे? इमिटेशन संदर्भात असं नाही आहे, परंतु 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ते माझं आवडीचं. ओके. एक मंत्र असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, एक ब्रीदवाक्य असतं आपलंच, ते कोणतं आहे तुमचं? खचायचं नाही. व्यवसायातली एक नो गोष्ट, म्हणजे मी काहीही झालं तरी मी ही गोष्ट माझ्या बिझनेसमध्ये नाही करणार, अशी कोणती गोष्ट? आमची व्हॅल्यू प्रामाणिकपण आहे ना, त्याच्यामुळे ती जपायचं आहे. चुकीची गोष्ट नाही करणार कुठली. हो, मस्त. पण आता धनश्रीमध्ये बऱ्याच ऑफर्स असतात. म्हणजे मी धनश्रीला स्वतः फॉलो करते. तुमचं प्रत्येक आठवड्याला काहीतरी तुम्ही स्त्रियांसाठी देतच असता. म्हणजे हाच एक सिक्रेट फॉर्म्युला आहे का की तेच ग्राहक वर्ग पकडून ठेवण्याचा? अजून काय काय ऑफर्स आहेत आणि काय सांगाल प्रेक्षकांना? ऑफर्स ह्या ऑलवेज आपल्याकडे सुरूच असतात. सीझन वाईज वेगवेगळे ऑफर्स असतात. मार्केटपेक्षा आपण रेट रिझनेबल ठेवायचा प्रयत्न करतो. कॉम्पिटेटिव्ह रेट्स असतात आपले, आणि त्यासोबत ऑफर्स म्हणजे जास्तीत जास्त कशाप्रकारे बेनिफिट देता येईल ग्राहक वर्गांना, त्याचा प्रयत्न असतो आपला. ओके. आता व्हॉट नेक्स्ट? म्हणजे लहानपणी स्वप्न बघितलं की श्रीमंत व्हायचं आहे, श्रीमंत होत आहे, अजून व्हाल, शॉप ओपन करायचं आहे, स्वतःचं एक व्यवसाय सुरू करायचा आहे, झाला आहे, 3 शाखा झाल्यात, आता पुढे काय? व्हॉट नेक्स्ट? धनश्री आर्ट ज्वेल्सच्या अशा असंख्य शाखा उभ्या करायच्या आहेत, ज्यामधून असंख्य मुली रोजगाराच्या माध्यमातून उभ्या राहतील. आणि आकडा जो 50चं टार्गेट घेतलेला आहे तो 5,000पर्यंत पोचवायचा आहे. आणि दुसरं, ह्या धकाधकीमध्ये राहून गेलं होतं, अभिनय करायचा होता आणि ते राहून गेलं होतं, ते त्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे. तर सांगायला तुम्हाला आवडेल की ओम इंद्राणी प्रोडक्शन्स या नावाने प्रोडक्शन हाऊस आपला आहे. त्या अंतर्गत एक वेबसिरीज आपण केलेली आहे, अघटित एक प्रवास. राजू सावंत सरांनी ती डिरेक्ट केलेली आहे. सिद्धेश्वर झाडबुके, संजय खापरे अशी स्टारकास्ट आहे, आणि ती लवकरच एका चांगल्या OTT प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर एक छोटी शॉर्ट फिल्म देखील आपण पैज या नावाने केलेली होती, ज्याला गेल्याच महिन्यामध्ये पुणे फिल्म फेस्टिवलमधून बेस्ट रायटर, डिरेक्टर आणि बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट असे 3 अवॉर्ड्स आम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे प्रोडक्शनमध्ये देखील, फिल्म प्रोडक्शनमध्ये देखील पुढे जायचं आहे आणि बघायचं स्वतःला आजमावून अभिनय जमतोय का. अगदीच. म्हणजे पुढचा इंटरव्ह्यू अभिनेत्री धनश्री सोबत होईल अशी अपेक्षा आहे मला. थँक्यू. पर एक शेवटचाच प्रश्न की ज्या मुलींना, एक मुलगी आहे फॉर एक्झाम्पल, तिला बिझनेस करायचा आहे, तिला बिझनेसमध्ये उतरायचं आहे, ती जर हा इंटरव्ह्यू आज बघत असेल, त्या 16 वर्षाच्या धनश्रीला काय सांगाल की हे वाक्य तू भिंतीवर लिहून ठेव, येता हे बघ, हे वाच आणि मग बिझनेसमध्ये ये, काय सांगाल? ध्येय निश्चित करायचं, चिकाटी ठेवायची, हार मानायची नाही, बस. खूप मस्त. आणि प्रत्येक उद्योजिकेचं एक स्वप्न असतं की मॅगझिनच्या फ्रंट पेजवर झळकायचं. अशी आशा आहे
की फ्युचरमध्ये ते मॅगझिन माझ्या हाती यावं आणि त्याच्यावर धनश्री घोरपडे परबचा फोटो असावा. वाव, ते स्वप्न नंतर होईल, पण आधी इट्स मज्जा आणि मज्जा पिंक कडून एक छोटंसं गिफ्ट आहे. हे मॅगझिनचं फ्रंट कव्हर आहे आणि हे तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस. थँक्यू. थँक्यू इतका वेळ दिलात. आणि कसं वाटलं या इंटरव्ह्यू? खूप छान वाटलं, मस्त वाटलं आणि हे तुमचं खूप जास्त आवडलं आणि आता जबाबदारी वाढली. अगदीच. पण मला हे सगळ्या स्त्रियांना सांगायचं आहे, म्हणजे हे मला खरं तर सांगायचं नव्हतं, पण त्यांची तब्येत आज फार ठीक नाही आहे. पण हीच कन्सिस्टन्सी आणि हेच काय म्हणतात दिलेला शब्द पाळणं असतं आणि तेव्हाच तुम्ही कोणत्याही बिझनेसमध्ये खूप ठामपणे उभं राहू शकता की वेळ दिली ती वेळ पाळा आणि तुमचं काम सातत्याने करत राहा. आणि तू जिथे कुठे असशील तिथे उठ, शिक, चूक, पण पुन्हा उभी राहा. कारण का तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे घेते तुमचा निरोप. मज्जा पिंक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.